नमस्कार, माझे नाव सरिता आव्हाड. मी आज तुमच्याशी नेल्सन मंडेला यांच्याबद्दल बोलणार आहे. नेल्सन मंडेला म्हटलं की आपल्याला लगेच काय आठवतं? पहिलं दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिका आहे कुठे हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे की आफ्रिका खंड जो आहे मोठा थोरला, त्याचा एक नकाशा आता आपण दाखवतोय. त्याच्या तळाला दक्षिण आफ्रिका आहे. म्हणजे आपलं जसं भारताचा नकाशा जर पाहिला तर आपल्या सगळ्यात खाली जसं मद्रास, केरळ असे आहेत की नाही राज्य, तसं आफ्रिका खंडाच्या सगळ्यात खाली दक्षिण आफ्रिका आहे. दक्षिण आफ्रिका म्हटलं की आणखीन एक महत्वाचं ठिकाण आपल्या लक्षात येतं. कुठलं? तर ते म्हणजे केप ऑफ गुड होप. तर केप ऑफ गुड होपला वळसा घालून लोक आपला देश शोधत आले. वास्को द गामा उदाहरणार्थ, तो केप ऑफ गुड होपला वळसा घालायचा आणि मग शोधत 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 त्याला एका गुजराती व्यापाऱ्यांनी मदत केली आणि त्यांनी भारत शोधला. तेव्हा तो भारताकडे येण्याचा महत्वाचा मार्ग होता. आणि ह्या दोन कारणांसाठी दक्षिण आफ्रिका हे आपल्या लक्षात राहतं. आणखीन दक्षिण आफ्रिकेचं एक महत्वाचं हे म्हणजे जोहान्सबर्ग हे गाव. जोहान्सबर्गला हिऱ्यांच्या खाणी आहे. असं आख्यायिका सांगतात की तिथे असे हिरे पडलेले असायचे जमिनीमध्ये, असे सागरगोटे असं तसं पडलेलं असतं, तसे पडलेले असायचे आणि लोकांना त्याची काही जाणीवही नसायची की अरे हे हिरे आहेत का काय असं. तर एक युरोपियन तिथे गेला तेव्हा त्यांनी त्याला विचारलं की हे काय पडलंय सगळं? म्हणजे काय नाही, दगड आहेत. तेव्हा त्याच्या लक्षात आलं अरे हे दगड नाहीत, हिरे आहेत. आणि मग तिथे हिऱ्यांच्या खाणी सुरू झाल्या. त्यामुळे ते एक मोठा स्रोत झाला. आणि जेव्हा खाणींचा व्यवसाय सुरू झाला तेव्हा असं लक्षात आलं की दक्षिण आफ्रिकेच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सोन्याच्या खाणी मिळाल्या, प्लॅटिनम असे जे महत्वाचे धातू आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये दक्षिण आफ्रिकेत मिळायला लागले. आणि त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात युरोपियन लोक तिथे जायला लागले, त्यांच्या वसाहती व्हायला लागल्या. 1498 मध्ये पहिल्यांदा डच ईस्ट इंडिया कंपनी तिथे गेली, पहिल्यांदा 1498 मध्ये. आणि तिथे त्यांनी आपली वस्ती सुरू केली. आणि वस्ती सुरू केल्यावर साहजिक तिथे जे स्थानिक लोक होते त्यांच्याशी संघर्ष सुरू झाला. कारण स्थानिक लोक काही शेती करत नव्हते, तर आसपासचे जंगल होतं त्या जंगलावरतीच त्यांची गुजराण चालायची. हे जसे लोक आले तसं त्यांनी शेती करायला सुरुवात केली, तसं त्यांना जमीन लागायला लागली. आणि मग जमिनीसाठी संघर्ष सुरू झाला. आणि त्या संघर्षामध्ये हे जे बाहेरून लोक आले होते ते जिंकले. त्यांच्याकडे तंत्रज्ञान होतं, लढ्यांच्या सगळ्या साहित्य होतं. आणि त्यापैकी त्यांनी जे लोकल लोक होते त्यांना मागे हटवलं आणि त्यांनी ॲग्रिकल्चर सुरू केलं. त्यामुळे शेतीची सुरुवात ही आफ्रिकानेर असं ते स्वतःला म्हणून घ्यायचे. डच लोक जे आले तिथनं त्यांच्याकडनं झाली. आणि अशा रीतीने निरनिराळ्या प्रांत, हे मी नेल्सन मंडेलांच्या बद्दल सांगण्याच्या आधी सांगते थोडंसं, कारण आफ्रिकेची काय एकंदर परिस्थिती होती आणि कशा रीतीनं त्याचा विकास होत गेला याची थोडीशी तुम्हाला कल्पना यावी म्हणून. आणि हा आफ्रिका खंडाला काळा खंड असं म्हटलं जायचं. प्रचंड प्रमाणात विषुववृत्तीय जंगल, तिथले लोक जे आहेत ते अगदी आदिम असे अवस्थेतले लोक, माहिती नव्हतं लोकांना त्यातल्या याच्याबद्दल काहीच. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आफ्रिका खंड होता. आफ्रिका खंडाच्या उत्तरेला इजिप्त आहे. आणि इजिप्त हे खूप विकसित राष्ट्र आहे. म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या सुद्धा त्याचा खूप विकास झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की पिरॅमिड्स वगैरे सगळे अनेक शतकांपूर्वीपासून ते सगळा विकास झालेला आहे. पण हा विकास खालीपर्यंत आलेला नव्हता. खाली सगळं जंगल आणि आदिम अवस्थेतला मानव अशी परिस्थिती होती. अशा ह्याच्यामध्ये युरोपातनं अनेक देश तिथे आले. फ्रेंच आले, ब्रिटिश आले, पोर्तुगीज आले. कारण ही एका अर्थाने एक असं संपत्तीचं मोठं खाणच होती. अनेक प्रकारच्या संपत्ती तिथे होत्या. म्हणजे जसं मी म्हटलं तसं खनिज, लाकूड, नंतर माणसं. आपल्याला माहिती आहे की गुलामांचा व्यापार तिथे सुरू झाला. म्हणजे तिथली माणसं घेऊन जायची आणि अमेरिकेचं जे मुख्य श्रम जे केले गेले ते सगळे या गुलामांमधनं केले गेले. त्यामुळे अशा रीतीने अनेक
गोरी राष्ट्र ही हळूहळू आफ्रिकेमध्ये यायला लागली, त्यांच्या वस्त्या व्हायला लागल्या. असंच एक पुस्तक मी आत्ता वाचलं, ते म्हणजे अल्बर्ट श्वाइत्झरचं चरित्र. त्याच्यामध्ये गॅबॉन ही जी आहे देश आहे ती फ्रेंच वसाहत होती आणि अल्बर्ट श्वाइत्झर हे मिशनरी होते आणि धार्मिक प्रेरणेतनं करुणेचं मुख्य म्हणजे स्रोत असा त्यांच्या मनात जो होता की जे खरोखरच आवश्यकता ज्यांना आहे त्यांच्यासाठी मी काम करेन, अशा धार्मिक प्रेरणेतनं ते गॅबॉनला गेले आणि तिथे त्यांनी हॉस्पिटल काढलं लॅम्ब्रिनला. आणि ते हॉस्पिटल आजही मोठ्या प्रमाणात आहे आणि आज लॅम्ब्रिन ही गॅबॉनची राजधानी पण आहे. पण त्यांना जे आफ्रिकेतले अनुभव आले ते या पुस्तकात आहे अल्बर्ट श्वाइत्झरच्या चरित्रामध्ये. आणि त्याच्यावरून लक्षात येतं की काय अवस्थेमध्ये हे सगळे लोक होते. त्यातला एक छोटासा किस्सा मी सांगायला हरकत नाहीये. तो म्हणजे एक मिशनरी तिथे होता, त्यांची मिशनरी स्टेशन्स असायची म्हणजे निरनिराळी ठिकाणं. तर त्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे निरोप द्यायचा होता. तर त्यावेळी काही मोबाईल्स नाहीत, फोन्स नाहीत, डाक सेवा नाही, काहीच नव्हतं. तर त्यांनी एक असा लाकडाचा ढलपा घेतला आणि त्याच्यावरती त्याचा निरोप लिहिला. आणि त्या तिथे आफ्रिकन जो माणूस होता त्याला म्हटलं की तू ह्या पुढच्या स्टेशनला हा ढलपा नेऊन दे. त्याप्रमाणे त्यांनी दिला, त्यांनी तो वाचला आणि त्याला निरोप कळला. पण त्याच्यामुळे त्यांची आपापसात अशी चर्चा झाली की ही गोरी माणसं मोठी जादूगार लोक आहेत, कारण ते एका साध्या लाकडाच्या ढलप्याला बोलतं करतात, त्या ढलप्याच्या साह्याने ते दुसऱ्याशी बोलतात. म्हणजे असे जादूगार आहेत की ते इतके निर्जीव ढलप्याला सुद्धा बोलतं करायला लागलेत. तर अशा रीतीने सगळं होतं की हे गोरे लोक सगळे जादूगार आहेत, काहीतरी विलक्षणच लोक आहेत आणि आपल्याला त्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे, मिळवण्यासारखं आहे, अशी सर्वसाधारण समजूत झाली. आणि निरनिराळ्या भाषा त्यामुळे लोक शिकायला लागले. आपल्याकडे सुद्धा ज्यावेळी इंग्रज आले त्यावेळी काही काळ सुरुवातीच्या ही अशी भावना होती की अरे हे तर वानर असे लोक आहेत, गोऱ्या तोंडाची वानरं आहेत आणि ह्यांच्याकडनं आपण खूप काही शिकण्यासारखं आहे. चमत्कार वाटायचा लोकांना. उदाहरणार्थ पूल बांधताना त्याची चुना घातल्यावरती पाणी सगळं आटून गेलं. अरे कमाल आहे, ह्याच्याकडे कसलं हे आहे पावडर की सगळं पाणी साठून जातं. आपल्या एका बादशाला एका पोर्तुगीजांनी आरसा दिला होता भेट, तर त्याचंही त्याला अप्रूप वाटलं होतं. म्हणजे हे कुणीतरी असे ईश्वरी धाडलेले लोक आहेत असं समजूत आपल्याकडेही होती. पण आपल्या सुदैवाने ती समजूत फार काळ टिकली नाही. पण ही समजूत खूप मोठ्या प्रमाणात आफ्रिकेमध्ये टिकली आणि अशाच ह्याच्यामध्ये आपल्या मंडेलांचा जन्म झाला. मंडेला जन्माला आले तेव्हा त्यांची जी छोटी वस्ती होती आणि तिथे असे बांटुस्थान असं म्हणतात, म्हणजे अनेक तिथे जाती आहेत. आपल्याला एक डार्क म्हणजे निग्रो असं आता आपण म्हणत नाही, निग्रो हा शब्द वापरत नाही, पण डार्क कॉम्प्लेक्शनचे जे लोक आहेत तिथे त्यांच्या अनेक जमाती आहेत आणि त्या अशा सगळ्या आफ्रिकाभर विखुरलेल्या आहेत. त्यांची भाषा वेगळी वेगळी आहे, लिपीचा आता काही प्रश्नच नव्हता, परंतु त्यांच्या कम्युनिटीज पण वेगळ्या वेगळ्या आहेत आणि प्रत्येक कम्युनिटीचं शासन कसं असावं, मुख्य कोण असावा, त्यांचे नियम काय, उपनियम काय, अशी शासन व्यवस्था होती. पण ती त्या कम्युनिटी पुरती होती. म्हणजे असा पूर्ण देश एकत्र करून एक शासन व्यवस्था अशी तिथे व्यवस्था नव्हती. तर तसा नेल्सन मंडेला एकाच कम्युनिटीचा मेंबर होता. त्याचे वडील लवकर गेले त्यामुळे तो अधिक लवकर त्या कम्युनिटीच्या मॅनेजमेंटमध्ये आला आणि मग त्यांनी त्याला शिकायला पाठवलं आणि तो BA पर्यंत त्याचं शिक्षण झालं आफ्रिकेमध्येच. आफ्रिकेमध्ये BA पर्यंत शिक्षण झाल्यावर जोहान्सबर्गला तो आला आणि नोकरी करायला लागला. आपल्याकडे नाही का लोक कुठे 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 शिकले, लातूरला इकडे तिकडे, तरी ते नोकरी करायला मुंबईला पुण्याला असे येतात कारण तिथे उद्योगाची मोठी केंद्र आहे. तर तसंच तिथे होतं. जोहान्सबर्गला त्यांनी नोकरी करायला सुरुवात केली. एका ठिकाणी क्लार्क झाला, एका ठिकाणी अशा रीतीचंच काम केलं, आणखीन शिकायला सुरुवात केली. त्यावेळी त्याला असा अनुभव आला की आपण कितीही चांगले वागलो, शिकलो, चांगलं काम केलं तरी हे जे कागार लोक, कागार म्हणायचे गोऱ्या लोकांना तिथे, कागार लोक आपल्याला कधीही चांगलं वागवणार नाहीत. आपले स्थान त्यांच्या दृष्टीने नेहमी खालचंच असेल, ते कधीही सुधारणार नाही.
आणि हे आपल्यावर अन्याय करतच राहणार, असं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी तिथे, असं लक्षात आलेले अनेक लोक होते तिथे, आणि त्यांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस ही तिथे स्थापन केलेली होतीच. आणि त्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेसमध्ये नेल्सन मंडेला जायला लागले. तिथे त्यांनी यूथ विंग अशी तयार केली आणि त्या यूथ विंगमध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली, जिथे मोठ्या प्रमाणात जनजागृती करणं हे त्यांचं मुख्य काम होतं. असं करत असताना 1948 साली, म्हणजे आपला देश 47 साली स्वतंत्र झाला, पण 1948 साली तिथे गोऱ्या लोकांचं सरकार फॉर्म झालं. सरकार रेग्युलर, म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं की कम्युनिटीची छोटी छोटी राज्य होती आणि ह्या सगळ्या व्यापारी कंपन्या होत्या, असं सगळं ते जे स्वरूप होतं ते जाऊन एक सरकार तिथे तयार झालं, त्यांचे नियम तयार झाले, त्यांची शासन यंत्रणा तयार झाली, आणि हे 1948 साली झालं. आणि हे जे सरकार होतं त्याच्यामध्ये आफ्रिकानर होते, ब्रिटिश होते, मुख्यतः ब्रिटिश आणि आफ्रिकानर असे होते. आणि तिथे असं होतं की ब्रिटिश लोक हे जास्त करून औद्योगिक क्षेत्रामध्ये होते, व्हेअरॅज आफ्रिकानर हे जास्त करून ॲग्रिकल्चर करत होते, शेती करत होते. हे जेव्हा सरकार तयार झालं तेव्हा त्यांनी काही कायदे केले, आणि ते कायदे हे काळ्या लोकांना कायमचं दडपणारे होते. त्यातला एक कायदा असा होता की गोऱ्या लोकांचं राहण्याचं ठिकाण आणि काळ्या लोकांचं राहण्याचं ठिकाण हे नेहमी वेगळंच असेल. काळ्या लोकांनी गोऱ्या लोकांच्या वस्तीमध्ये यायचं नाही, यायचं असेल तर त्यांना पास लागेल. म्हणजे तुम्ही विचार करा, आपल्याला पासपोर्ट असेल तर परदेशात जावं लागतं, पण इथे गावातल्या गावात सुद्धा त्यांना पास लागायचा. तो पास असेल तरच तुम्हाला गोऱ्या लोकांच्या वस्तीमध्ये जाता येईल, आणि ते सुद्धा ठराविक काळामध्ये, म्हणजे सकाळी 8 ते 10 वगैरे असं झाल्यावर तुम्हाला परत तुमच्या गावात जावं लागेल. आणि ते त्यांनी त्यांचं जे गाव केलेलं होतं ते ऑलमोस्ट झोपडपट्टीसारखं असायचं, त्याच्यामध्ये नागरी सुविधा नसायच्या, काही नाही, तिथे तुम्हाला जायचं. दुसरा नियम असा केला की कुठल्याही परिस्थितीत काळे आणि गोरे यांचे लग्न होणार नाही, यांचे विवाह संबंध राहणार नाही, असा त्यांनी महत्वाचा दुसरा कायदा केला. तिसरा कायदा असा केला की जी आम्ही उद्योग केलेले आहेत निरनिराळे तयार, ज्याच्यामध्ये तुम्ही काळे लोक मोठ्या प्रमाणात आहेत, त्या काळ्या लोकांना स्वतःची संघटना बांधता येणार नाही. म्हणजे त्यांनी किती विचार केला बघा, की आपली स्थान वेगळं असेल, गोऱ्या लोकांचं आणि काळ्या लोकांचं काहीही अभिसरण होणार नाही, उद्योगधंदे असतील पण त्या उद्योगधंद्यांमध्ये संप होणार नाहीत, आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्या श्रमाचं शोषण करण्याचा 100% हक्क असेल. त्याचप्रमाणे त्यांनी हे केलं की कम्युनिस्ट लोकांना बंदी, कारण त्यावेळी कम्युनिझम हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फोफावलेला होता. 1948 साल आहे हे, आणि त्यामुळे कम्युनिस्टांना पूर्णपणे बंदी, अशा रीतीने त्यांनी नियम केले, आणि ते नियम अत्यंत कसोशीने पाळले जायला लागले. ॲपर्थीड बद्दल खूप चित्र आहेत, पुस्तकं लिहिली गेली आहेत, आणि त्याची सगळ्या जगाला ह्या सगळ्या मार्फत ओळख व्हायला लागली. आता मगाशी जे मी म्हटलं उद्योगधंदे, तिथे इथे त्याचा रोल येतो, कारण आफ्रिकेमध्ये हिरे, सोनं, प्लॅटिनम हे सगळे जे मिळत होतं त्याचा सगळ्या जगाला खूप मोठा फायदा होत होता, त्याबद्दल खूप आकर्षण होतं. अणुबॉम्ब तयार करायला, शस्त्रास्त्र बनवायला, या सगळ्याची खूप खूप हे होत होती, मदत होत होती, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आफ्रिकेला होतं. आता ओपनहायमर हा मोठा बिझनेसमन अमेरिकेतला, त्यांनी पूर्ण इंडस्ट्री तिथे तयार केली ह्याच्या आधारावरती. हिऱ्यांचा तो व्यापारी बनला. हिरे जोहान्सबर्गमध्ये ते खाणकाम करणारे वेगळे, ते सगळे काळे लोक, आणि ते घेऊन संपत्तीचा सगळा मलिदा तयार करणारे, ती मलई खाणारे हे सगळे गोरे लोक. अशा रीतीची व्यवस्था तयार झाली. तिथली 70% जमीन ही गोऱ्यांच्या मालकीची होती, 70%, आणि जे मूळ निवासी आफ्रिकन होते ते फक्त 30% कोंबले गेले होते. तर अशा रीतीची ही सगळी अत्यंतिक विषम अशी व्यवस्था होती, आणि ह्याची सगळ्या जगाला कल्पना होती. पण जोपर्यंत ह्या सगळ्याचा फायदा होत होता लोकांना, तोपर्यंत ह्याबद्दल जगाचं काहीही म्हणणं नव्हतं.
जगाचं म्हणणं नव्हतं म्हणण्यापेक्षा ह्या विकसित राष्ट्रांचं म्हणणं नव्हतं. कारण त्यांच्याकडे त्यांनी गुलामांचा व्यापार थांबवला होता. तशी त्यांना हे होती की आपल्याला समता असायला पाहिजे वगैरे, असा एक ट्रेंड होता. पण तरी आफ्रिकेच्या बाबतीमध्ये मात्र त्यांनी ती सगळी विषमता सहन केली किंवा चालवून घेतली, कारण त्या चालवून घेण्यामध्ये त्यांचा फायदा होत होता. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा ही सगळी काळी मुलं शिकायला लागली, अनेक नेल्सन मंडेलांसारखी युथ विंग तयार झाली, तेव्हा या अपार्थाईडच्या विरुद्ध त्यांनी आंदोलनं करायला सुरुवात केली. आणि सुरुवातीला ही आंदोलनं अतिशय अहिंसक अशा मार्गाने झाली. आता गांधीजींनी साऊथ आफ्रिकेमध्ये आपल्याला माहिती आहे पुष्कळ मोठं काम केलेलं आहे. तिथल्या ज्या काही असमान वागणुकी होत्या त्याबद्दल संघर्ष केलेला आहे. अहिंसकरित्या ते संघर्ष केलेले आहेत. टॉलस्टॉय फार्म त्यांनी उभारलं होतं वगैरे, हे सगळ्याला आपल्याला माहिती आहे, त्याच्याबद्दल बोलता येईल, पण तो आता विषय नाही. 15 साली त्यांनी आफ्रिका सोडली, साऊथ आफ्रिका, आणि ते भारतात आले. आणि त्यानंतर 3 वर्षांनी नेल्सन मंडेलाचा जन्म झालाय 1918 मध्ये. त्यामुळे त्याची आणि गांधीजींची प्रत्यक्ष भेट जरी झाली नव्हती तरी त्यांनी जी आंदोलनं केली होती त्याचं स्मरण तिथल्या लोकांना होतं. आणि अहिंसक मार्गाने आपल्याला प्रतिकार करता येतो, आपण तो केला आहे, याची आठवण त्या लोकांना होती. त्यामुळे अपार्थाईड विरुद्ध सुद्धा त्यांनी सुरुवातीला जे संघर्ष केले ते अहिंसक मार्गानेच केले. खूप मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले आणि जनजागृती व्हायला लागली. त्यावेळी एक मोठी परिषद तयार झाली होती. त्याच्या पॅन आफ्रिका असं त्याला म्हणता येईल. त्याच्यामध्ये फक्त साऊथ आफ्रिकाच नाही तर आसपासचे देशही सामील झालेले होते. आणि ह्या सगळ्या देशांनी मिळून ही चळवळ चालवली होती. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने नेल्सन आणि त्याच्या काही सहकाऱ्यांना अटक केली आणि त्यांच्यावरती राजद्रोहाचा खटला लावला. हा खटला 4-5 वर्ष चालला, तोपर्यंत तो तुरुंगात होता. पण त्या खटल्याचा निकाल असा लागला की राजद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावरती काही सिद्ध झाला नाही. मग ते बाहेर आले. बाहेर आल्यावर त्यांनी एक प्रचंड मोर्चा काढला. त्याच्यामध्ये इतर देशातले, आफ्रिकन देशातलेही लोक सामील झालेले होते. आणि ह्या प्रचंड मोर्चावरती दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने गोळीबार केला. आणि या गोळीबारामध्ये एकूण 70 आफ्रिकन मारले गेले. आणि ज्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला त्यावेळी नेल्सन मंडेलाचे विचार बदलले. इथे गांधीजी आणि नेल्सन मंडेला यांची आपल्याला कंपॅरिझन करता येते. गांधीजींनी अहिंसेचं तत्व स्वीकारलं होतं, पण ते एक सोयीचं तत्व म्हणून त्यांनी स्वीकारलं नव्हतं, तर ती त्यांची नैतिक धारणा होती की आपला व्यवहार, आपली चळवळ ही अहिंसक तत्वावरतीच असायला हवी. अहिंसा हे त्यांचं नैतिक तत्व होतं. व्हेअरएज तसं नेल्सन मंडेलाचं नव्हतं. नेल्सन मंडेलांनी सुरुवातीला अहिंसक जरी मार्गाने केलं तरी त्याला ते जास्त सोयीचं वाटलं म्हणून ते केलं. कारण ज्यावेळी तुम्ही अहिंसक मार्गाने कुठलीही चळवळ चालवता तेव्हा जास्त लोक त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. तुम्ही जर का त्याची प्री कंडिशन अशी केली की तुम्हाला बंदूक चालवता यायला पाहिजे, तुम्हाला बॉम्ब कसा करायचं प्रशिक्षण व्हायला पाहिजे, तुम्हाला भूमिगत जायला पाहिजे वगैरे वगैरे, तर त्यामध्ये सामील होणारी माणसं कमी असतात. मोठ्या प्रमाणात लोकांनी सामील व्हावं म्हणून अहिंसेचा मार्ग नेहमी सोयीचा वाटतो. पण असं जेव्हा त्यांना अनुभव आला तेव्हा त्यांनी भूमिगत संघटना तयार केली आणि त्या भूमिगत संघटनेचं नाव दिलं भाला. आफ्रिकन भाषेत हे नाव ते, पण त्याचा अर्थ होता भाला. आणि ही भूमिगत संघटना खूप मोठ्या प्रमाणात तिथे काम करायला लागली. गनिमी काव्याने युद्ध करायला लागली. आणि त्यावेळी एक मोठी परिषद साऊथ आफ्रिकेच्या बाहेर भरली. त्यावेळी खरं साऊथ आफ्रिकन गव्हर्नमेंटनी नेल्सन मंडेलांना अशी अट घातली होती की आमच्या परवानगीशिवाय तुम्ही देश सोडणार नाही. पण सरकारची परवानगी न घेता नेल्सन मंडेला त्या परिषदेत गेले. त्यांनी भाषण केलं. इतकंच नव्हे तर ते इंग्लंडलाही गेले. इंग्लंडला जाऊन सुद्धा त्यांनी अपार्थाईड आणि आपल्यावर होणारा अन्याय ह्याबद्दल लोकांना सांगायला सुरुवात केली. आणि इंग्लंडचं जे लोकमानस आहे ते खूप लोकशाहीवादी आहे. सरकार कधी असं असेल किंवा तसं असेल, पण लोकमानस मात्र नक्कीच लोकशाहीवादी आहे. आणि त्यांना हे सगळं
जो अन्याय होता तो लक्षात यायला लागला आणि मोठ्या प्रमाणामध्ये जनमत हे दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात व्हायला लागलं. असं झाल्यावरती जेव्हा परत आले जेव्हा नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेत, तेव्हा सरकार टपूनच बसलं होतं. त्यांनी ताबडतोब त्यांच्यावरती खटला केला. त्या खटल्याच्या शेवटी जे नेल्सन मंडेलांनी भाषण केलं ते बरंचसं आपल्याला लोकमान्य टिळकांची आठवण करून देणार आहे. कारण लोकमान्य टिळकांनी आपल्याला माहिती आहे न्यायालयात जे भाषण केलं त्यात ते असं म्हणाले होते की ह्या कोर्टाने जरी मला दोषी ठरवलं तरी वरती पण एक कोर्ट आहे आणि त्या कोर्टात मी निर्दोषच असेल. तर ह्याच अर्थाचं नेल्सन मंडेला शेवटी न्यायालयात बोलले की मी जे केलेलं आहे, जो लढा देतो आहे तो माझ्या अंतःप्रेरणेने देतो आहे आणि ज्या तत्वांसाठी मी देतो आहे ती तत्व निश्चितच खरी आहेत आणि तो लढा हा न्याय्यच आहे, असं नेल्सन मंडेला म्हणाले. त्यानंतर त्यांना अटक झाली, त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना. प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक कोर्टात जमा झाले होते. नेल्सन मंडेलांनी अगदी हसत हसत अंगठा दाखवत सगळ्यांचा निरोप घेतला आणि ते तुरुंगात गेले. पण साऊथ आफ्रिकन सरकारने त्यांना 1-2 नाही तर 27 वर्ष तुरुंगात ठेवलं. 27 वर्ष हा केवढा मोठा कालावधी आहे, पण 27 वर्ष हा माणूस तुरुंगात होता. आणि 27 वर्ष बाहेर त्यांचे जे कोणी सहकारी होते ते आपापल्या परीनं लढा देत राहिले. त्यात त्यांची बायको विनी मंडेला ही पण होती. आणि हा लढा सातत्याने लढला जायला लागला आणि सातत्याने जगाचं मत हे त्या अपार्थीडचं जे काही सरकार होतं, अपार्थीड म्हणजे हा जो विलगतावाद होता तो, त्या विरुद्ध व्हायला लागलं. होता होता ओपनहायमर सारखा माणूस सुद्धा अपार्थीडच्या विरोधात गेला. तुम्ही ही गंमत बघा. भांडवलशाहीला आपल्या नफ्यामध्ये, आपल्या विकासामध्ये रस असतो आणि ह्या विकासाला जोपर्यंत तिथली राज्य यंत्रणा पोषक असते तोपर्यंत ते राज्य यंत्रणेच्या बाजूचे असतात. पण ह्या राज्य यंत्रणेमुळे आपल्या विकासाला अडथळा येतोय असं ज्यावेळी त्यांच्या लक्षात येतं तेव्हा ते राज्य यंत्रणेच्या विरोधात बोलायला लागतात. तसंच इथे झालं. अमेरिकन ज्या अनेक कंपन्या होत्या, जनरल मोटर्सची तिथे फॅक्टरी होती, ओपनहायमरचे व्यवसाय होते, सिटी बँकेचा तिथे व्यवसाय होता, या सगळ्या जे होते मोठे मोठे व्यावसायिक हे सुद्धा अपार्थीडच्या विरोधात जायला लागले. आणि असं सगळं झाल्यानंतर तिथल्या सरकारने 1988 साली नेल्सन मंडेलांची मुक्तता केली. 27 वर्षांनी ते बाहेर पडले आणि बाहेर पडल्यावर त्यांनी परत जनजागृतीचं काम सुरू केलं. सगळ्या आफ्रिकेचा दौरा, युरोपचा दौरा असं सगळं त्यांनी सुरू केलं. 1990 साली आपल्या भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब दिला. आणि नेल्सन मंडेला हे पहिले आणि आजपर्यंत शेवटचे असे आहेत की ज्यांना भारतरत्न किताब परदेशी असूनही मिळालेला आहे. आणि त्याच वेळी आपल्याला आणखीन एका विशेष माणसाला भारतरत्न किताब मिळाला जो सगळ्यात तरुण होता आतापर्यंतच्या याच्यात, आणि तो म्हणजे सचिन तेंडुलकर. त्यामुळे असे 2 विशेष व्यक्तिमत्व तेव्हा होती की ज्यांना त्यांना भारतरत्न हा किताब मिळाला. पण सगळ्या जगामध्येच नेल्सन मंडेलांचं खूप कौतुक होतं, कारण आपण जेव्हा भारतरत्न किताब दिला त्यावेळी पाकिस्ताननी सुद्धा त्यांना निशाणे पाकिस्तान असा किताब दिला. त्यामुळे नेल्सन मंडेला हे अन्यायाविरुद्ध लढणारे, विषमतेविरुद्ध लढणारे, वंशद्वेषाविरुद्ध लढणारे असे महान सेनानी आहेत. ही प्रतिमा सर्व जगामध्ये तयार झालेली होती. एक विशेष इथे आपल्याला सांगायला पाहिजे की 27 वर्ष तुरुंगात काढल्यावरती इतक्या हालअपेष्टा सहन केल्यानंतर स्वाभाविक प्रतिक्रिया काय होईल की ज्यांनी मला इतका त्रास दिला त्यांचा मी सूड उगवेल. ही माणसाची स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. पण नेल्सन मंडेलांचं विशेष असं की ही स्वाभाविक प्रतिक्रिया त्यांच्याबद्दल नव्हती. उलट ज्यांनी त्यांच्यावरती एवढा अन्याय केला त्यांच्याबद्दलही ते क्षमाशील होते. आणि त्यांचं ह्या सगळ्या काळामध्ये त्यांनी जो विचार केला होता, जे चिंतन केलं होतं, त्याचा परिणाम असा की साऊथ आफ्रिका कशी असावी
याचं एक चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं होतं, ज्याला आपण व्हिजन असंही म्हणतो. असं एक व्हिजन त्यांच्या डोळ्यासमोर होतं. आणि ते व्हिजन असं होतं की साऊथ आफ्रिका हा देश इंद्रधनुष्यासारखा असावा. इंद्रधनुष्य कसं असतं? 7 रंगांचं असतं. तसं निरनिराळ्या जमाती, निरनिराळ्या देशातले लोक, निरनिराळ्या वंशाचे लोक, निरनिराळ्या धर्माचे लोक, असे सगळे मिळून इंद्रधनुष्यासारखं साऊथ आफ्रिका असावं, जिथे वंशभेद नसेल, जिथे सगळ्यांना समान संधी असेल, जिथे सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार असेल, रोजगाराचा अधिकार असेल, असा एक सुखी संपन्न राष्ट्र आपल्याला बनवायचं आहे, असं एक व्हिजन त्यांच्यासमोर होतं. त्याचप्रमाणे त्यांनी कम्युनिझमचा पण अभ्यास केला होता. पण त्यांना असं वाटलं की कम्युनिझम हे तत्वज्ञान आहे, ते जास्त करून युरोपसारख्या देशाला योग्य आहे, जिथे एक विशिष्ट प्रकारची औद्योगिक प्रगती झालेली आहे, विशिष्ट पातळीवरची. तिथे तुम्हाला कम्युनिझमचं तत्वज्ञान हे लागू करता येणं शक्य आहे. पण आफ्रिका हे जे खंड आहे आणि तिथली जी औद्योगिक प्रगती आहे, तिथली जी सामाजिक आर्थिक व्यवस्था आहे, तिथे कम्युनिझम रुजणारं नाही. त्यामुळे आपल्याला असं लक्षात येतं की त्यांची धोरणं ही अतिशय लवचिक होती. म्हणजे कुठल्याही इझमला धरून असे ते नव्हते. त्यांच्या डोळ्यासमोर एकच होतं की ह्या इथल्या लोकांचं कल्याण कसं होईल, ह्या लोकांचं हित कसं होईल. आणि ह्या दृष्टीने त्यांनी आपला प्रचार करायला सुरुवात केली. आणि नंतर इतकं सगळं झाल्यावर 93 साली तिथला जो पंतप्रधान होता साऊथ आफ्रिकन देशाचा, त्यांनी निवडणुका जाहीर केल्या. आणि 1994 साली नेल्सन मंडेला राष्ट्राध्यक्ष झाले. त्यावेळी निवडणूक घेतली गेली आणि त्यांच्या पक्षाचं क्लिअर कट बहुमतही तिथे आलं आणि ते राष्ट्राध्यक्ष झाले. नंतर 5 वर्ष त्यांनी राष्ट्राध्यक्षपणाची सूत्र सांभाळली आणि आपल्या देशाची एक घडी बसवली, अस्मिता तयार केली. आणि अशा रीतीने अस्मिता तयार केल्यावर उद्योगधंद्याची, नंतर शेताची म्हणजे ॲग्रिकल्चरची, शिक्षण व्यवस्थेची अशी घडी बसवल्यानंतर ते राष्ट्राध्यक्ष पदावरून खाली उतरले आणि त्यांनी स्पष्ट केलं की इथून पुढे मला राष्ट्राध्यक्ष व्हायचं नाही. आपल्याकडे बघतो आपण पंतप्रधान एकदा, दोनदा, तीनदा, लोकांना त्याचं एक वर्ल्ड रेकॉर्ड तयार करायचं असतं. पण ते तसे नव्हते. मला अशी राजकीय सत्ता मी उपभोगली, आता बस झालं, मला इतर क्षेत्रात काम करायचंय. त्यानंतर ते बाहेर पडले. त्यांनी पुस्तकं लिहिली, स्वतःची एक ऑटोबायोग्राफी लिहिली, आफ्रिकेबद्दल त्यांना काय वाटतं त्याबद्दल लिहिलं आणि निरनिराळ्या देशांशी संपर्क साधला. आपल्या देशामध्ये ते जास्तीत जास्त रममाण झाले. शेवटी मी तुम्हाला एकच छोटीशी गोष्ट सांगते की जी मला खूप भावलेली आहे. ती अशी की एकदा ते फुटबॉलची मॅच बघायला गेले. फुटबॉलच्या मॅचमध्ये ते खूप रंगून गेले होते आणि दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा जो कॅप्टन होता, त्याच्याकडे ते गेले, त्याचं अभिनंदन केलं त्यांनी आणि म्हणले की तुझा जर्किन मला घालायला दे. तुझा जर्किन घातल्यावर मला कसं वाटतं ते बघायचंय, कारण तू सगळ्या टीमला प्रेरणा देत होतास, सगळ्यांच्या मागे उभा होतास, स्फूर्ती देत होतास आणि शेवटी तू जिंकलास. त्यामुळे तुझं हे सगळं जे स्पिरिट आहे ते कसं होतं याचा मला अनुभव घ्यायचा आहे आणि म्हणून मला तुझा जर्किन घालायला दे. त्यामुळे अशा रीतीने तिथल्या लोकांशी पूर्णपणे समरस झालेले आणि त्यांच्या हितासाठी, समतेसाठी झगडणारे असे नेल्सन मंडेला होते. नेल्सन मंडेलांबद्दल आपल्याकडे खूप लिहिलं गेलं नाहीये, पण साधनेच्या डिसेंबरच्या अंकामध्ये राजन हर्षे यांनी अत्यंत विस्तृत लेख नेल्सन मंडेलांवर लिहिलेला आहे. साधनेच्या आर्काईव्हमध्ये तुम्हाला तो अंक सापडू शकतो आणि तो लेख आपण अवश्यमेव वाचावा. त्याच्यामुळे तुम्हाला एकंदरीतच दक्षिण आफ्रिकेची परिस्थिती, त्याचं जिओपॉलिटिकल स्थान, त्याच्यामध्ये काम करणारे अनेक अर्थकारण, राजकारण ह्यांचे प्रवाह आणि ह्या सगळ्यांच्या घुसळणीमधनं कसं नेल्सन मंडेलांचं व्यक्तिमत्व, नेतृत्व उभं राहिलं याची आपल्याला कल्पना येईल. असे नेल्सन मंडेला शांतपणे वयाच्या 95व्या वर्षी, मला वाटतं 2013 साली निधन झालं त्यांचं. आणि तरी सुद्धा नेल्सन मंडेला
हे समतेचं वैश्विक प्रतीक बनून राहिलेले आहेत. वर्णभेदावर आधारित अशी राजकीय व्यवस्था आणि वर्णभेद अजिबात नसलेली समतेला महत्त्व देणारी लोकशाही यंत्रणा, अशा दोन ज्या यंत्रणा आहेत त्यामधले नेल्सन मंडेला हे महत्त्वाचे दुवा बनलेले आहेत आणि जग त्यांना कधीही विसरू शकत नाही. अशा नेल्सन मंडेलांचा 18 जुलैला वाढदिवस होता. त्यानिमित्ताने आपण त्यांचं स्मरण करू. त्यांच्याबद्दल मी आदरांजली वाहते आणि आपली रजा घेते. धन्यवाद.